तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण फिट करणार आहे लक्ष्मी कंपनीची 3 HP ची 3 फेजवर चालणारी मोटर, जी की सिंगल फेज कंडेन्सरवर पण चालते. म्हणजे 2 फेज असले तर 1 फेज हा कंडेन्सर तयार करतो, त्याच्यावर पण चालते. त्या मोटरमध्ये आपण चांगल्या तरीकेनं पाणी भरून घेतलं आहे, म्हणजे एअर निघेपर्यंत पाणी भरून घ्यायचं आहे. आणि हे बघू शकता त्याची फ्लेंज पण चांगल्या तरीकेनं कसून घेतली की आपल्याला त्याचे कनेक्शन करायचे आहे. कनेक्शन म्हणजे जो लाल वायर राहतो, लालला लाल, निळा निळा आणि पिवळाला पिवळा, हे 3 वायर चांगल्या तरीकेनं पॅच रबर अगोदरच मारून घेतला आहे मी. पॅच रबर, साधा टेप आणि हा त्याच्या वरतून पण टेप मारून घेतला आहे. असा खुला सोडून नाही द्यायचा आहे त्याला, वरतून पण टेप मारून घ्यायचा. फुटबॉल वगैरे लावून झालं की दोर पण बांधून घेतलेला आहे. आणि तुम्हाला आता मी स्टार्टर पॅनल दाखवून देते. पॅनलमध्ये हे तुम्ही मेन बघू शकता. मेनची मी ग्रिपच काढून ठेवली आहे, कारण की त्याच्यामध्ये खूपच डीम लाईट लागत होता. 3 फेज लाईन नाही आहे, सध्या सिंगल फेजवरच चालू आहे. तर हे बघू शकता कंडेन्सर ज्याच्यामध्ये डीम लाईट दाखवत होता, त्याच्यामध्ये मी एक कंडेन्सरचा वायर लावून घेतला आहे आणि दुसरा त्याच्या साईडला लावून घेतला आहे. असे झाले आपले 3 फेज आणि हे त्याचं प्रेशर बघू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्राला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.